आणि यानंतर आपण आताच्या टॉप 18 न्यूज पाहूया। टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा लवकरच सेवेत। 4 मार्चला भरवेर ते इगतपुरी दरम्यानचं काम पूर्ण होणार। ठाण्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, काही भागात रिपरिप। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाच्या तुरळक सरी, गहू आणि चणा या पिकांचं नुकसान होण्याची भीती। पिंपरी चिंचवडकरांची जलवाहिनी देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी, नदीची गुणवत्ता खालावल्यानं तातडीच्या उपाययोजनांची मागणी। नागपूरमध्ये भटक्या श्वानांना अमानुष मारहाण, श्वान पकडण्याचं कंत्राट देणाऱ्या आणि घेणाऱ्या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। मलंगगडमध्ये गुटख्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई, 3 आरोपी अटकेत। प्रियकराच्या मदतीनं पतीचीच हत्या, अंबरनाथमधला प्रकार समोर, पत्नीसह 2 आरोपींना अटक। जळगावच्या चोपडामधले शेतकरी आक्रमक, वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्ग रोखला। महायुती सरकारकडनं एका प्रभागात 4 वॉर्ड्सचा समावेश करण्याचा निर्णय, मुंबई वगळता अन्य पालिकांसाठी निर्णय। डॉक्टर सुभाष चौधरी यांचं निलंबन, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची हायकोर्टात याचिका, याचिकेत 22 समितीवर आक्षेप। सोलापूरमध्ये मोदी सरकारच्या 10 वर्षातील विकास कामांची माहिती देणारा नमो विकास रथ, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये माहिती देणार। सीबीएसई 9वी ते 12वी साठी ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत हालचाली सुरू, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती। कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातल्या 2घांचं निलंबन, इमारत बांधकाम आराखड्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी कारवाई। नायर डेंटल हॉस्पिटलच्या शेजारी 11 मजल्यांची नवी इमारत, आधुनिक उपचार देणाऱ्या यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानासह प्रयोगशाळा देखील सज्ज। सांगली महानगरपालिकेचा 2024-25 साठीचा अर्थसंकल्प मंजूर, 823 कोटींच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नाही। धाराशिवमध्ये 1446 एमबीबीएस डॉक्टर्सना पदनियुक्ती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पदनियुक्ती। अंबरनाथच्या राहुल नगरमध्ये एका इमारतीमध्ये भीषण आग, एक फ्लॅट जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। आणि जळगावात करपट्टी थकल्यानं पालिकेचा कारवाईचा बडगा, 500 घरांचं नळ कनेक्शन बंद,